अशोक चव्हाणांनी नाना पटोलेंवर हल्लाबोल केलाय। मी काँग्रेसमध्ये असताना प्रामाणिकपणे काम केलं असं अशोक चव्हाण म्हणाले। तुम्ही पक्ष सोडून भाजपामध्ये गेला होता, तो दिवस आम्ही काय समजायचा असा सवाल अशोक चव्हाणांनी उपस्थित केलाय। आम्ही राबवलेल्या योजना चांगल्या आहेत असं अशोक चव्हाण म्हणाले। राज्यात सरकार महायुतीचंच निवडून येणार असा विश्वास देखील अशोक चव्हाणांनी दिलाय। दिव्य दिवशी दिव्य पक्षात गेलेत म्हणून आता ते सगळे विसरलेले आहेत म्हणजे काँग्रेस आणि ते विसरायचा विषय नाही। ज्यावेळेस मी तिथे होतो तिथे प्रामाणिकपणे काम केलंय, आज इथे करतो। मला त्यांना मुद्दाम आठवण करून द्यायची, ज्यावेळेस त्यांनी पक्ष सोडला आणि भाजपमध्ये गेले मग तो दिवस काय समजायचा आम्हाला। त्यामुळे त्यांना ही नैतिक अधिकारच नाहीये की त्यांनी माझ्यावर किंवा आमच्या सहकार्यावर टीका टिप्पणी करावी, एवढी नैतिकता निश्चित त्यांच्याकडे नाहीये। नेत्यांवर टीका टिप्पणी केली जाते, तसेच योजनांवरही टीका टिप्पणी होतीये। निवडणुका जवळ आल्याच्या नंतर ह्या योजना म्हणजे फसवणुकीच्या योजना आहेत, लालच आहे, चुकीची गोष्ट आहे। आपण पाहताय की लाडकी बहिणीची योजना असो, तरुणांना प्रशिक्षणासंदर्भामध्ये दिलेलं जे काही स्टायपेंड असो किंवा 3 गॅस सिलेंडरचा विषय असो, आपण पाहाल की प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी आता सुरू होतात। लोकांना फॉर्म भरायची तारीख 31 ऑगस्ट शेवटची तारीख होती। आपण पाहाल की या महिन्यामध्ये रक्षाबंधनाच्या आसपास महिलांच्या खात्यावर सुद्धा 1500 रुपये मिळणार। तर असं जर चांगलं काही घडत असेल तर त्यांना वाईट वाटायचं काय कारण आहे, हा खरा प्रश्न आहे। योजना चांगल्या आहेत, लोकांपर्यंत पोहोचतायत आणि त्यांना भीती मनामध्ये निर्माण झाली की योजना खरंच यशस्वी झाल्या तर मग त्यांना प्रचाराला मुद्दाच राहणार नाही। वॉशिंग पावडर नंतर आता सुपारीबाज सरकार असं म्हटलं जाते, संजय राऊत बोलतात त्याविषयी। ठीक आहे, इलेक्शनच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप केले जातात, त्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाहीये। लोकांना खऱ्या अर्थाने माहिती आहे की देशामध्ये राज्यामध्ये सक्षम नेतृत्व कोणाचं आहे, नेते कोण आहेत, काम करणारं सरकार कोणाचं आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या वक्तव्यातून ठीक आहे लोकांची तात्पुरती करमणूक होत असेल पण त्यातून काही निंबटं मिळतील असा विषय नाहीये। पवार कुटुंबियांनी मला एकटं पाडलं असं वक्तव्य अजित पवारांनी लोकसभा प्रचाराच्या वेळेस केलेलं होतं। मात्र आज ते म्हणतात की मी घरात राजकारण आणायला नको होतं असं त्यांनी कबुली दिली। काय ठीक आहे, तो त्यांचा अंतर्गत विषय, मी त्याच्यावर काही अधिक भाष्य करू इच्छित नाही। अजितदादा हे एक सक्षम नेते आहेत, पवार साहेब हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यात जे काही घडलं हा त्यांच्या घरातला अंतर्गत विषय आहे। सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की ज्यावेळेस मी भाजपवर किंवा सत्तेवर बोलते त्यावेळेस माझ्या नवऱ्याला ईडीची नोटीस पाठवली। मला माहित नाही त्यांचं योजना आहे, तुम्ही लॉन्च केली आहे। तुमचं 3 पक्षाचं सरकार आहे, प्रत्येक जण वेगवेगळं त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे अजितदादा, लाडकी बहीण किंवा त्यात काय चुकीचं आहे। आम्ही तिघही मिळून एकत्र आहोत, आमची ही महायुती आहे, त्यामुळे तिघांना क्रेडिट घेणं काही चुकीचं नाहीये। प्रत्येक इंडिव्हिज्युअल घेण्याचं असं काही इंडिव्हिज्युअल विषयच नाहीये, हा तिन्ही घटक पक्षांनी घेतलेला मंत्रिमंडळाचा निर्णय आहे। त्यामुळे ह्याचं क्रेडिट जे आहे ते तिघा सर्वांना आहे। तुम्ही राज्यभर फिरल्याच्या नंतर तुम्हाला विरोधकांचं भविष्य काय वाटतं? नाही, विरोध आपण पाहा, तुम्ही जनता ही महायुतीच्या बाजूने राहील आणि सरकार महायुतीचं राज्यात येणार। नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची शक्यता आहे। 15 नोव्हेंबर पर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे। नेमकं काय उशीर करण्यात काय कारण आहे? मागची असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कायद्याने ज्या गोष्टी केल्या पाहिजेत। निवडणुकीची मुदत आहे, विद्यमान विधिमंडळाची सुद्धा कालमर्यादा आहे, त्याच्यामुळे मागच्या वेळेस नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये शासन स्थापित झालं होतं। त्यामुळे शेवटी हा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे। जे वाचतोय ती कितपत खरं हे मला माहित नाहीये, पण अंदाज नोव्हेंबरमध्ये होतील असा अंदाज व्यक्त केला जातो। आम्ही वाढवत नाहीये आम्हाला आरोप नाना पटोले माहितीच निवडणुकीची प्रक्रिया, नाना पटोलेंना कायदा निवडणूक काय प्रक्रिया ज्ञानच नाहीये। म्हणजे राष्ट्रीय पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष असं भाषा वापरतो ही केवलवाणी गोष्ट आहे। अभ्यास थोडा तरी करा, वाचायची सवयच नाही आहे। निवडणूक आयोगाला अधिकार आहे की राज्यामधल्या निवडणूक तारखा घोषित करणं, कुठल्याही राजकीय पक्षाचा त्याच्यावर हस्तक्षेप असायचं कारण नाहीये आणि ज्या काही तारखा घोषित होतील त्या निवडणूक आयोगाच्या कक्षेतला विषय आहे। जागा वाटपाबाबत गोंधळ होऊ नये म्हणून भाजप शिंदे गट आणि अजितदादा यांच्या स्वतंत्र सर्वे होता, याआधी देखील सर्वेचं कारण देऊन भाजप शिंदे आणि अजित पवार यांचं तिकीट कापल्याचा आरोप होता। तिकीट कापण्याचा कोणाचा प्रश्न नाहीये, तत्व एवढंच आहे कुठल्या पक्षाची जागा कोणाला दिल्यास ती निवडून येऊ शकते हा विषय आहे। त्यामुळे प्रत्येक पक्ष आपला सर्वे करत असेल त्या चूक काहीच नाहीये। जिथे जो शेवटी घटक पक्ष म्हणून आम्हाला सर्वांना विचार करावा लागेल की जागा कुठल्या पक्षाला दिली तर निवडून येईल, हा विचार करून निर्णय घेतला पाहिजे।